27 नोव्हेंबर 1945 भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ निर्णायक टप्प्यावर पोहोचली होती. देशभरात ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेचा रोष वाढत होता आणि नव्या भारताचे स्वप्न आकार घेत होते. अशा काळात 27 नोव्हेंबर 1945 रोजी नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 7व्या भारतीय प्रचार परिषदेत दिलेले भाषण अत्यंत ऐतिहासिक ठरले. या भाषणातून त्यांनी भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर सखोल विश्लेषण केले आणि विशेषतः दलित, शोषित आणि वंचित समाजाच्या भवितव्याचा प्रश्न पुढे मांडला. या सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की भारत स्वतंत्र होणार आहे, पण त्या स्वातंत्र्याचा लाभ सर्वांपर्यंत समानतेने पोहोचला पाहिजे. त्यांनी चेतावणी दिली की जर राजकीय सत्ता काही मोजक्या लोकांच्या हातात राहिली तर स्वातंत्र्याचे स्वप्न अपूर्ण राहील. त्यांच्या मते राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण झाली नाही तर स्वातंत्र्याचा अर्थच नाहीसा होईल. त्यांनी ब्रिटिश सरकार आणि काँग्रेस या दोन्हींकडून दलित समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या भाषणात बाबासाहेबांनी दलित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतरच्या भारतात जर खालच्या जातींना स्वतःचे प्रतिनिधी मिळाले नाहीत तर त्यांचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहतील. म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी न्याय्य ठरवली. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण आणि संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मते दलित आणि मागास समाजाने स्वतःच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणे, संघटित होणे आणि हक्कासाठी संघर्ष करणे हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. 27 नोव्हेंबरच्या भाषणात त्यांनी भारतीय समाजातील विषमता आणि जातीभेदाचा कठोर निषेध केला. त्यांनी म्हटले की हिंदू समाजातील जात व्यवस्था ही केवळ सामाजिक अन्याय नाही तर ती मानवी विकासाच्या आड येणारी एक मोठी अडथळा आहे. त्यांनी सांगितले की जर भारताला प्रगती करायची असेल तर जातीय भेदभाव नष्ट करणे अत्यावश्यक आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी दिली गेली पाहिजे, अन्यथा लोकशाही टिकणार नाही. या भाषणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे बाबासाहेबांचा दृष्टिकोन भारताच्या भविष्यासंदर्भात किती व्यापक आणि दूरदृष्टीचा होता. त्यांनी केवळ तत्कालीन राजकीय प्रश्नांवर भाष्य केले नाही, तर त्यांनी असा भारत घडवण्याचा विचार मांडला जिथे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, संधी आणि सन्मान मिळेल. त्यांच्या विचारांनी त्या काळातील युवक, विचारवंत आणि समाजातील प्रबुद्ध वर्गाला खोलवर प्रभावित केले. 27 नोव्हेंबर 1945 रोजी नवी दिल्ली येथे दिलेले हे भाषण भारतीय इतिहासातील एक अमूल्य दस्तावेज मानले जाते. यामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पाया रचला. त्यांनी दाखवून दिले की भारताचे भविष्य केवळ राजकीय स्वातंत्र्यावर अवलंबून नाही तर समाजातील सर्व घटकांच्या न्याय सहभागावर आहे. म्हणूनच या भाषणाला भारतीय लोकशाहीच्या तत्त्वज्ञानातील एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक क्षण म्हणून आजही सन्मानाने स्मरण केले जाते.